दत्त दिगंबर दत्त गुरु तुम देवा तेरे हाथ कृपा प्रसादे वरद हस्त श्री तुझावा 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 लक्ष योनिका जन्म मरण हा फेरा चुकवावा लक्ष योनिका जन्म मरण हा फेरा चुकवावा नारायण नाथा हात जोडतो घ्या मज पदरात नारायण नाथा हात जोडतो घ्या मज पदरात दत्त दिगंबर दत्त गुरु तुम्ही देवा तेरे हात दत्त दिगंबर दत्त गुरु तुम्ही देवा तेरे हात तेरे हात देवा तेरे हात पाठीमागच्या मंदिरापुढे जय नारायण जय जय नारायण नारायण श्री नारायण 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 जय नारायण श्री नारायण जय नारायण श्री नारायण श्री नारायण जय नारायण जय नारायण जय जय नारायण नारायण जय जय नारायण नारायण श्री नारायण जय नारायण श्री नारायण जय नारायण जय जय नारायण नारायण जय जय नारायण नारायण श्री नारायण जय नारायण श्री नारायण जय नारायण श्री नारायण जय नारायण श्री नारायण जय नारायण श्री नारायण श्री नारायण जय नारायण जय नारायण जय जय नारायण नारायण जय जय नारायण नारायण श्री नारायण जय नारायण श्री नारायण जय नारायण जय जय नारायण नारायण जय जय नारायण नारायण श्री नारायण जय नारायण श्री नारायण जय नारायण श्री नारायण श्री नारायण जय नारायण जय नारायण जय जय नारायण नारायण जय जय नारायण नारायण श्री नारायण जय नारायण श्री नारायण जय नारायण जय जय नारायण नारायण जय जय नारायण नारायण दिगंबरा दिगंबरा
दिगंबरा श्रीपद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपद वल्लभ 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 दिगंबरा 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 श्रीपद वल्लभ 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 दिगंबरा 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 श्रीपद वल्लभ 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 दिगंबरा 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 श्रीपद वल्लभ 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 दिगंबरा 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 श्रीपद वल्लभ 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 दिगंबरा 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 श्रीपद वल्लभ दिगंबरा. आज गुरुवार आहे आणि गुरुवारच्या निमित्ताने आपण सर्वजण दत्त महाराजांच्या दरबारमध्ये एकत्रित जमलोय. परमपूज्य विश्वचैतन्य सद्गुरूंना महाराज यांना आपण वंदन करून, दत्त महाराजांना वंदन करून आपण ज्ञान ग्रहण करण्यासाठी आपण सर्वांनी सावधानतेने आपण या सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्यात. आज भाद्रपदातला गुरुवार असून श्रावण सोमवारी संपला. अमावस्या, श्रावणी अमावस्या हा सर्व योगायोग सर्वांनी व्यवस्थितपणे पार पाडला. आणि आता भाद्रपद महिना म्हटल्यानंतर गणपती बाप्पा, गौरी गणपती या सगळ्यांच्या आगमनाची सर्वांची तयारीला सुरुवात झालेली आहे. गणपती बाप्पा येणार या आनंदामध्ये सर्वजण आहेत. त्या आनंदाची तयारी सर्वजण करतायत. प्रत्येक वर्षी बाप्पा प्रत्येकाच्या घरी येत असतात आणि येताना जो आनंद घेऊन येत असतात आणि तो आनंद आपण सर्वजण एकत्रित मिळून हा आनंद साजरा करायचा असतो. म्हणून गणपती बाप्पा 2 दिवसांनी येतील सर्वांच्या घरी. सर्वांनी त्यांचं आगमन आनंदामध्ये करा, स्वागत व्यवस्थित करा, मनापासून करा. त्याच पद्धतीने परमेश्वराने आपल्याला जो जन्म दिलेला आहे तो सुद्धा गणपती बाप्पा सारखाच आहे. काय आहे? गणपती बाप्पा सारखाच आहे. त्याचं आपण आनंदाने स्वागत करतो. काय करतो? आनंदाने स्वागत करतो, पण मध्येच कंटाळा करतो. जसं जसं
गणपती बाप्पा घरात आल्यानंतर थोडे थोडेसे मोठे होतात, तसं गणपती बाप्पाचा आपण काय करतो, कंटाळा येतो. कारण की आपण त्या उत्साहामध्ये, त्या आनंदामध्ये त्या सगळ्या गोष्टी करत नाही. म्हणून मला आवर्जून एकच सांगायचं की थोडंसं विषयांतर होतं आहे. काय होतं आहे, विषयांतर होतं आहे, पण मूळ मुद्द्यावर यायचं आहे की आपल्याला हा जो माणसाचा जन्म दिलेला आहे तो सुद्धा त्या चिखलातूनच तयार झालेला आहे, त्या मातीतूनच तयार झालेला आहे. आणि त्या मातीतून तयार झाल्यानंतर त्याला आपण कशा पद्धतीने पूजन करायचं आहे, त्याला कशा पद्धतीने घरामध्ये व्यवस्थितपणे स्थापन करायचं, याला महत्त्व आहे. तर मला सांगायचं भाग एकच की हा जो मनुष्य देह आहे, हा मनुष्य देह परमेश्वराने आपल्याला 84 लक्ष योनीनंतर आपल्याला हा माणसाचा जन्म दिलेला आहे. आणि या जन्मामध्ये आपण कशा पद्धतीने राहतोय, कशा पद्धतीने वागतोय आणि त्याला कशा पद्धतीने समजून घेतोय, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आपण प्रत्येक वेळेस बोलतोय की हा माणसाचा जन्म जो मिळालेला आहे, तो जो जन्म आहे तो किती लाख मोलाचा आहे, तोलाचा आहे आणि किमतीचा आहे. हा प्रत्येकाला जो अनुभव आहे, हा अनुभव दत्त महाराजांच्या दारामध्ये आलात, सद्गुरूंनी समजून सांगितले, त्यावेळेस आपल्याला या देहाची थोडी 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 जाणीव व्हायला लागलेली आहे. अन्यथा आपण काय करतोय, मागच्यांनी जे केले तेच आपण करतोय. परंतु तसं नसून अण्णांनी आपल्याला त्याचं ज्ञान समजून सांगितलेलं आहे की फक्त हा देह प्रपंच करण्यासाठी नसून प्रपंच करता करता परमार्थ करायचा आहे. हे ज्ञान आपल्याला अण्णांनी वारंवार सांगितलेलं आहे की प्रपंच कशा पद्धतीने करायचा, परमार्थ त्यातून कशा पद्धतीने साध्य करायचा, या सगळ्या गोष्टी आपण समजून घेतलेल्या आहेत. आपल्याला सर्वांना माहिती आहेत. प्रत्येकजण अण्णांनी तयार केलेला आहे. प्रत्येक भक्त, प्रत्येक यात्रेकरू अण्णांनी तयार केलेला आहे. फक्त आपण आळस करतोय आणि त्या दिशेने आपण जात नाही. हा यातला थोडासा अवघड मुद्दा आहे की आपण त्या दिशेने जात नाही. अण्णांनी आपल्याला कितीतरी छोट्या छोट्या गोष्टी समजून सांगितल्यात की अरे माणसा जागा हो, तू कशासाठी आलेलेस, तू काय करतोयस, अरे माणसा तू कोण आहेस, तू कशासाठी आलास आणि तू काय करतोस. ह्या सगळ्या गोष्टी अण्णांनी आपल्याला वारंवार सांगितलेल्या आहेत की या माणसाच्या जन्मामध्ये येतोय, मग माणसाच्या जन्मामध्ये आल्यानंतर माणसाने काय केलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला वारंवार समजून सांगितलेल्या आहेत. परंतु आपण काय होतंय, या मायामोहामध्ये अडकल्यामुळे ह्या सर्व गोष्टींचा आपल्याला विसर पडतोय आणि म्हणून आपल्याला या कंटाळा येतोय. कशाचा कंटाळा येतोय, जगण्याचा कंटाळा येतोय. का येतोय, तर आपल्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत. आपण ज्या नको त्या अपेक्षा मनामध्ये ठेवतोय, नको ते आपण मनामध्ये आणतोय आणि ते पूर्ण होत नाही म्हणून आपण नाराज होतोय. त्या दत्त महाराजांच्या नावाने ओरडतोय, अण्णांच्या नावाने ओरडतोय की आम्ही नारायणपूरला येतोय पण आमचं काम होत नाही. हे जे नको त्या गोष्टी आपण त्या परमेश्वराला मागतोय, ज्या मागायला पाहिजे ते न मागता नको ते मागतोय आणि नको ते मागतोय, त्यामुळे हा सर्व अट्टहास आहे. म्हणून मला समजून सांगायचं एकच, काय समजून सांगायचं, थोडंसं समजून घ्यायला थोडंसं तुम्हाला जड जात आहे आणि मला सांगायला सुद्धा जड जात आहे. पण समजून घ्यायचं आहे काय की हा जो जन्म आहे त्या जन्माला वायाला घालू नये. काय, इतर जन्मामध्ये जे जीव जंतू आहेत त्याप्रमाणे आपल्या देहाला असंच फुकट वायाला न घालवता या जन्माचा अर्थ समजून घेण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे की हा जो जन्म आहे तो जन्म पुन्हा पुन्हा नाही. हा जो जन्म आहे तो पुन्हा पुन्हा नाही, तर 84 लक्ष योनी फिराव्या लागतात आणि त्या 84 लक्ष योनीच्या यातना
खूप काही अवघड असतात. म्हणून आपल्याला त्या सोसाव्या नसतील लागायचं तर आपल्याला या जन्मामध्ये आपल्याला समजून घेण्याची गरज आहे की हा देह आहे, ह्या देहाला असं फुकट वायाला न घालवता क्षणाक्षणाला परमेश्वराचं नामस्मरण आपल्याकडून झालं पाहिजे. क्षणाक्षणाला आपण त्या परमेश्वराच्या नामामध्ये गुंतून घेतलं पाहिजे. आणि ज्यावेळेस आपण या नामाच्या गुंतून घेऊ, दत्तनामामध्ये आपण गुंतून घेऊ, सद्गुरूंच्या नामामध्ये आपण स्वतःला गुंतवून घेऊ, त्यावेळेस आपल्याला या देहाची ओळख होणार आहे. अन्यथा या देहाची ओळख होणार नाही. हा देह नाशवंत आहे. सर्व संतांनी सांगत आलेले आहेत की हा देह नाशवंत आहे. या देहाला तुम्ही जास्त जपत बसू नका. या वरच्या कायेला न भूलता, या वरच्या कायेला न भूलता, या वरच्या रूपाला न भूलता अंतरंगामध्ये जे आनंद आहे त्या अंतरंगातील आनंदाला आपण शोधण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. या चमड्याला काही सुद्धा उपयोग नाही. हे चमडं फक्त कारणापुरतं आहे. जसजसं वय वाढत जाईल तसतसं त्याचं महत्त्व कमी होत जाणार आहे. आणि ज्यावेळेस त्याचं महत्त्व कमी होत जाईल त्यावेळेस कोणी कोणाला विसरत नसतं. म्हणून समजून घ्या की परमेश्वरा वाचून आपल्याला कोणी नाही. हे जे आहे संसार प्रपंच आहे तो तेवढ्यापुरता आहे, कारणापुरता आहे. त्या पलीकडं कोणी कोणाचं नसतो. म्हणून या सगळ्या गोष्टी परमेश्वरा वाचून आपलं कोणीही या जन्मांमध्ये नाही. ह्या गोष्टी समजून घेण्यासाठी आपल्याला मंदिरामध्ये यायचं आहे आणि अण्णांनी जे ज्ञान समजून सांगितलेलं आहे ते समजून घ्यायचं आहे. दत्तगुरूंशिवाय, अण्णांच्याशिवाय आपल्याला या जगामध्ये दुसरं कोणी नाही. हा महत्त्वाचा मुद्दा आपण समजून घ्यायचा आहे. सगळेजण आहे ते फक्त तेवढ्यापुरते असतात. वेळ प्रसंगाला कोणी कोणाचं नसतं. प्रत्येकाला प्रत्येकाचं सोसावं लागतं. प्रत्येकाला भोगावं लागतं. जर भोगायचे असतील आणि ते व्यवस्थित, जर सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे पार पाडायच्या असतील तर आपल्याला आपलं जे आचरण आहे ते आपल्याला शुद्ध ठेवावं लागणार आहेत. आपले विचार आपल्याला शुद्ध ठेवावे लागणार आहेत. आपलं कर्तव्य व्यवस्थितपणे पार पाडावं लागणार आहे. जरी कुणाला दिसत नसलं तरी त्या परमेश्वराला या सगळ्या गोष्टी दिसत असतात. आणि असं समजू नये की ह्या कोण आपल्याला कोण बघत नाही, असं नसून परमेश्वर आपल्यावर सगळ्यांच्यावर लक्ष ठेवून आहे. जो चालतोय त्याला सुद्धा आधार देणारा तोच आहे. जो पडतोय त्याला सुद्धा आधार देणारा तोच आहे, परमेश्वर आहे. आणि ह्या परमेश्वराला आपण ओळखायचं आहे. प्रत्येकामध्ये परमेश्वर आहे. प्रत्येक मनुष्यामध्ये परमेश्वर आहे, भरलेला आहे. फक्त त्याला शोधण्याची नजर आपल्याला मध्ये तयार करून घ्यायची. आणि ज्यावेळेस ती नजर आपल्यामध्ये येईल त्यावेळेस आपल्याला कुठल्याही प्रकारचं दुःख होणार नाही, कुठल्याही प्रकारचं यातना होणार नाही. कारण की ह्या सगळा मायामोहाचं जाळ पसरलेलं आहे. त्या मायामोहाच्या ज्यावेळेस आपण पलीकडे जाऊ त्यावेळेस परमेश्वराने आपण या दोघांच्या मध्ये कोणीसुद्धा येणार नाही. आणि त्यावेळेस आपल्याला कुठल्याही प्रकारची अपेक्षासुद्धा राहणार नाही. आणि ज्यावेळेस आपल्याला अपेक्षा राहणार नाही त्यावेळेस आपण चांगल्या प्रकारे परमेश्वराचं नामस्मरण करून त्याच्यामध्ये विलीन होऊन आपल्या खऱ्या जन्माचा अर्थ आपण समजून घेऊन आपण आपल्या जन्माला येऊन आपल्या देहाचा उद्धार करून घेतल्याशिवाय राहणार नाही. असा यातला महत्त्वाचा भाग आहे. म्हणून या सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्यात, जाणून घ्यायच्यात की आपण माणसाच्या जन्माला आलो आहे तर आपण माणसाने माणसासारखंच राहिलं पाहिजे. माणसाने माणसासारखंच वागलं पाहिजे. न करून जनावरासारखं वागलं तर या माणसाला आपण काहीसुद्धा महत्त्व राहणार नाही. मग त्या परमेश्वराने आपल्याला हा जो लाख मोलाचा देह दिलेला आहे त्या परमेश्वराला सुद्धा कुठंतरी मनामध्ये वाईट वाटेल की ह्याला मी एवढा मोठा देह देऊन जर याने या देहाचं मातेरं केलं तर मग याला मी कशा पद्धतीने पुढे नेऊ. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणून सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्या, जाणून घ्यायच्या. क्षणिक मोहाला न भूलता, क्षणिक आनंदाला न भूलता जो खरा आनंद आहे, जो खरा परमानंद आहे त्याच्यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे. त्याच्यासाठी आपण अट्टास केला पाहिजे. आणि ज्यावेळेस आपण त्यासाठी अट्टास करू त्यावेळेस या सगळ्या पैशाची, गाड्याची, या सगळ्याची आपल्याला काहीसुद्धा आपल्याला आसक्ती राहणार नाही. आपण त्या आसक्तीच्या पलीकडे जाऊ. ज्यावेळेस आपण खऱ्या अर्थाने त्या परमेश्वराला ओळखण्याची जर आपण आतमध्ये क्षमता ठेवली तरच या सगळ्या गोष्टी प्राप्त होणार आहेत. आणि ती जर गोष्ट प्राप्त करायची असेल तर आपल्याला सतत नामस्मरणामध्ये राहिलं पाहिजे, सतत परमेश्वराच्या नामामध्ये राहिलं पाहिजे, सतत परमेश्वराच्या सेवेसाठी राहिलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी आपण ज्या वेळेस समजून घेऊ त्याच वेळेस आपण नारायणपूरला आल्याचं सार्थक होणार आहे. आणि त्याच वेळेस आपल्याला जे अण्णांनी ज्ञान दिलेलं आहे
ते ज्ञान आपण आपल्या जीवनामध्ये उतरवलं तरच तो आनंद अण्णांना आणि दत्त महाराजांना झाल्याशिवाय राहणार नाही. यातला खरा महत्त्वाचा भाग तो आहे. म्हणून या सगळ्या गोष्टी मनाच्या अंतःकरणापासून समजून घ्यायच्यात की माणसाचा जन्म जो मिळालेला आहे त्या ठिकाणी जर आपण हा विषय समजून घेतला तर परमेश्वर आपल्या पाठीशी उभा राहून त्याच्या चुका सुद्धा माफ करू शकतो. एवढा अधिकार त्या परमेश्वराजवळ आहे. परंतु आपण त्या पद्धतीने त्या परमेश्वराला शरण गेलो तरच या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. ज्या वेळेस आपण शरण जाऊ की बाबा झालेल्या चुका मी परत पुन्हा करणार नाही, या चुका आपण वारंवार न करता परमेश्वराला ज्यावेळेस आपण चुकीची साक्ष देऊन आपण राहिलेलं जीवन व्यवस्थितपणे त्या परमेश्वराच्या नामामध्ये व्यवस्थितपणे घालवू, प्रपंच तुमचा व्यवस्थितपणे जर केला तर परमेश्वर तुमच्या पाठीशी अहोरात्र उभा राहून तुमचं कल्याण केल्याशिवाय कदापि राहणार नाही. असा यातला महत्त्वाचा भाग आहे. समजून घ्यायचं आहे आणि या गोष्टी आपल्या जीवनामध्ये उतरवायच्या. आता भजन घेऊ, गणपती बाप्पाच्या आगमनाचं आपण भजन घेऊ आणि त्यानंतर थोडंसं नाना बोलते. कोणतं घेऊ पहिलं? गजानना घेऊ का? बर. गजानना गजानना पार्वती नंदन गजानना, गजानना गजानना पार्वती नंदन गजानना, गजानना गजानना पार्वती नंदन गजानना, पार्वती नंदन गजानना, पार्वती नंदन गजानना, गजानना गजानना पार्वती नंदन गजानना, गजानना गजानना पार्वती नंदन गजानना, 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 अरे गजानना गजानना पार्वती नंदन गजानना, गजानना गजानना पार्वती नंदन गजानना, मंगल मूर्ती गणपती बाप्पा, मंगल मूर्ती गणपती बाप्पा, आले आले गणपती आले, आले आले गणपती आले, कसे आले नाचत आले, कसे आले नाचत आले, गजा
गजानना गजानना पार्वती नंदन गजानना 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 पार्वती नंदन गजानना मंगल मूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया गणपती येणार हसर येणार गणपती येणार आनंद येणार गणपती येणार आनंद येणार आले आले गणपती आले 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 गणपती आले मंगल मूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार मंगल मूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया यासाठी आनंद उठवतो बोला आज आपण ज्यांच्या आधिपत्याखाली ज्यांच्या आशीर्वादाने नारायणपूर क्षेत्र उभं राहिलं आणि चार्यामाचे विश्व उभं केलं असे अण्णा महाराजांना वंदन करूया. आज गणपती बरं आधी बोलून घेतो विषय तुटल. बर आजच्या गुरुवार प्रदीप अर्जुन मोरे राहणार दहिवली तालुका चिपळूण जिल्हा रत्नागिरी यांचा आहे म्हणून यांना या कुटुंबियांना सुख आणि समृद्धी आशीर्वाद द्यायचा. श्रीपाद वल्लभाद्री गुरुदेव दत्त. श्रीपाद वल्लभाद्री गुरुदेव दत्त. श्रीपाद वल्लभाद्री गुरुदेव दत्त. श्रीपाद वल्लभाद्री गुरुदेव दत्त. दोघं बरं तिकडे शेजारी बरं बरोबर. श्रीपाद वल्लभाद्री गुरुदेव दत्त. श्रीपाद वल्लभाद्री गुरुदेव दत्त. श्रीपाद वल्लभाद्री गुरुदेव दत्त. त्रेपन्न मायली पुढली पौर्णिमा जी आहे ती भाद्रपद पौर्णिमा आहे. तिचा वार आहे पौर्णिमेचा वार आहे मंगळवार. तारीख आहे 17/9/2024 या दिवशी पौर्णिमा आहे. आता विषय आपला गणपतीचा झाला. गणपती येणार आहेत आणि आनंद देऊन जाणार आहेत. गणपती कशाचे आहेत? अरे मातीचेच आहेत. 10 दिवस थांबतात परत मातीतच जातात. त्याप्रमाणे माणसा जन्म तोच आहे. आता महाराजांनी सांगितलं बरोबर आहे. अरे मातीतच येणार आणि मातीत जाणार आहे. आणि तुम्ही काय देणार आहे? उघडच येणार उघडच जाणार आहे. एक सावकार होता, बलाढ्य सावकार होता, पण त्याला छंद होता पैशाचा. आणि तो इतका छंद होता पैसे व्याजाने म्हणले की मिळायचे. तसं म्हणलं की दान द्यायचंच नाही. घरांना खाऊन दिलं नाही, घरच्यांना खाऊन दिलं नाही, दारच्यांना खाऊन दिलं नाही. पैसा अडका तसाच बांधून ठेवायचा, तसाच बांधून ठेवायचा. चप्पल घालायची नाही, कपडे घालायची नीट घालायची सगळे अशी. पण सावकार पैसे म्हणले व्याजाने म्हणलं लगेच मिळायचे. असे बलाढ्य सावकार होते. त्यांनी संपूर्ण बळद भरून ठेवली सोन्या नाण्याने. आणि एक साधू गेले म्हणजे परमेश्वर रूपानेच गेले त्या ठिकाणी. म्हणजे याची परीक्षा घ्यायची आपल्याला. गेल्याच्या नंतर म्हणले पैसे व्याजाने तुमचे दिले ते पैसे आणलेले आहेत, हे तुमचे पैसे घ्या, तुमचा हिशोब घ्या. आणि हिशोब झाला आणि त्यांना विचारलं 100 रुपये जे देतो पण तुमचं सोन्याचे बळद दाखवता का? फुकट देतो म्हणला. हां ते तुम्हाला फुकट 100 म्हणलं मला दावीन. 25 फूट लांब थांबायचं म्हणला, मी धावतो. ह्यांनी संपूर्ण 100 मिळल्याबरोबर सगळी बळद लांबनं दाखवली. तर ते काय म्हणले, महाराज म्हणले मी श्रीमंत झालो. हा म्हणला श्रीमंत झालो, पैसे माझे, सोनं माझं, आणि मला श्रीमंत झालं म्हणताय तुम्ही? खरंच मी श्रीमंत झालो म्हणले. म्हणले मला त्याचा अर्थ कळणार. तुम्हाला अर्थ कळणार नाही पण मीच अर्थ सांगतो. अरे तुमचं नुसतं बुजगाव नाही. ज्या टायमाला ज्वारीच्या पिकाच्या कोणत्याही पिकाला बुजगाव तसं तुमचं आयुष्याचं बुजगाव नाही.
आणि तुम्ही काय बरोबर नेणार आहात, म्हणजे हेतलं तुमचं काय नेणार आहात. म्हणलं काय सांगताय, अरे काहीच नेणार नाही म्हणला, तुम्ही आयुष्यातलं बुजगावणं आहे तुमचं आणि तुम्ही त्याच्याकरता हे गोळा करताय. मग त्याला ते पटलं, अरे पश्चाताप झाला. अरे म्हणले काय शेवटी काय होणार आहे, आपण काहीच केलं नाही, दान धर्म केला नाही, कोणाला काहीच केलं नाही आणि काही नेलं नाही आणि मोक्षसुद्धा मिळला नाही. पण अण्णा महाराजांनी हे सर्व जे गोळा केले ना, दान केले आयुष्य सर्वांना. अण्णा महाराजांनी जे सोनं नाणं जमा केलं असतं, बळद भरली असती तर लोकांनी चोरून नेली असती. पण हा दत्त महाराजांचा प्रपंच केलाय, त्याच्यामुळं तुम्ही या सावलीला थांबलाय. सावलीला सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी दिहे माझा पडावा, उपेक्ष नको गुणवंता अनंता, प्रभू नायका मागणे हेचे आता. परमेश्वराला हेच मागायचे आम्हाला, सदा सर्वदा योग तुझा घडावा. माणसाला 2 मन आहेत, महाराजांनी सांगितले प्रवचन बरोबर आहे, पण एक मन देवळात एक मन घरी आहे. हाताने टाळ्या दिगंबरा म्हणतोय ना, आत म्हणतो घरी काय चाललं असेल. 2 मन आहेत माझा, 2. ते आतलं मन नेहमी परमेश्वराच्या दारामध्ये शिरलं पाहिजे. तुम्ही बाहेरच्या मनाने काही बी करा, आतलं मन ते कुठं पाहिजे, नामामध्ये पाहिजे. नामामध्ये आता आमच्या शिष्यमंडळीने अनुभव आहे, ज्यांनी खरोखरच गुरुची सेवा केली त्याचा गुरुमंत्र अजून चालू असतो, त्याशी आम्ही साक्षीदार, आम्ही सांगू शकत नाही. तसं आतलं मन हे शुद्ध पाहिजे. शुद्ध बीजापुटी रसाळ गोमटी, गोड तुझे रूप गोड तुझे नाम, देई मज प्रेम सर्व काळ. अरे कोणाचं काळ आणि कोणाचं नाव घ्या, तारा नारायणाचं नाव घ्या, कल्याण झाल्याशिवाय राहणार. ही नारायणाची शक्ती आहे, ही कोणाची शक्ती नाही, अण्णा महाराजांची शक्ती आहे. नामामध्ये ताकद आहे. गावचं नाव पूर, गावचं नाव पूर, चालं नारायणपूर. नारायणाची शक्ती भक्ती केली, त्याचं नारायणपूर झालं आणि त्याच्या पुढं काय केलं, क्षेत्र बनवलं. आता आमचं मूळ तुम्ही अजूनही पहा, ग्रामपंचायत पूर पोखर आहे. पूर गावायचं, गावाचं नाव देशामध्ये भारताच्या नकाशामध्ये जर केलं तर आमच्या अण्णांनी केलेलं आहे. शक्ती आणि भक्ती अण्णा महाराजांची आहे, यात कोणाचाही हिस्सा नाही. त्यामध्ये ईश्वर भक्तीमध्ये आयुष्य त्यांनी आज चांगलं काढलं, सगळं चांगलं पेरलं म्हणजे सगळं उगावलंय. हे फुकट उगावलंय काय. माता भगिनी आहेत, आई बहिणी, मातेला माते म्हणलेत, भावाला भाऊ म्हणले, बंधूला बंधू म्हणले आयुष्यभर. आणि कधीही कोणाला त्रास दिला नाही, कधी कोणाला हात पसरलेला नाही. तथास्तु हात दिला. संत परमेश्वरा जायला संत चांगला लागतो. हा संत चांगला होता म्हणून अण्णा महाराज चांगले होते, दत्त महाराज इथं आले. ही संताची भूमी आहे. या भूमीमध्ये अण्णा महाराज रक्षण केले, सांगण्यासारखं चिकार आहे. परंतु आता गुरुवारी सांगन, सर्वांना आनंद करून जायचं आहे. आनंद आता आलाय जवळ. आमचं बी परमेश्वराने आनंद करावा परमेश्वर विनंती, आमचं गुप्ती मागणी आहे परमेश्वराला, ते आमचे बी आनंद करावा. गणरायाला विनंती आहे. आता तो 2 दिवसांनी तुमचा आनंद होतोय, गणराय आमचा बी आनंद कर म्हणून या ठिकाणी थांबतो. गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त. आरती करायची, आता आरती होईल. आरती महाराजाची नोंद घ्या. ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो